सर्वांना नमस्कार. श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. घरासमोर उभी असलेली ही सुंदर गुढी, रेशमी वस्त्र, साखरेच्या गाठी, कडुलिंबाची पाने आणि वर ठेवलेला कलश. पण माहिती आहे का, ही गुढी फक्त एक परंपरा नाही, विजय, नव्या सुरुवातीचा आणि समृद्धीचा संदेश देणारे प्रतीक आहे. चला जाणून घेऊया. ब्रह्मपुराणानुसार ब्रह्मदेव यांनी चैत्र शुद्ध प्रतिपदा या दिवशी सृष्टीची निर्मिती सुरू केली. त्यामुळे हा दिवस अत्यंत पवित्र आणि नववर्षाचा प्रारंभ मानला जातो. भविष्य पुराणामध्ये चैत्र महिन्याच्या प्रतिपदेचे महत्त्व आणि नववर्षाची सुरुवात याबद्दल उल्लेख आहे. पद्मपुराणातही चैत्र महिन्याच्या प्रारंभाचे आणि त्या दिवसाच्या शुभतेचे वर्णन केलेले आहे. त्यामुळे गुढीपाडव्याची परंपरा पुराणातील चैत्र प्रतिपदेच्या महत्त्वावर आधारित आहे. महाराष्ट्रात याच दिवशी गुढी उभारून नववर्ष साजरे केले जाते. हिंदू पंचांगानुसार चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस नववर्षाची सुरुवात मानला जातो. पुराणानुसार या दिवशी ब्रह्मदेव यांनी सृष्टीची निर्मिती सुरू केली, म्हणूनच हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. महाराष्ट्रात या दिवशी घरोघरी गुढी उभारून नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. गुढी म्हणजे विजयाचा ध्वज, जो आपल्या जीवनात सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन येतो. हिंदू नववर्षाची सुरुवात करणारा, आनंद, उत्साह आणि नवीन आशांचा संदेश देणारा सण म्हणजे गुढीपाडवा. या दिवशी घरासमोर उभारलेली गुढी विजय, समृद्धी आणि शुभतेचे प्रतीक मानले जातं. गुढीपाडव्याचा अर्थ आपण बघूयात. गुढीपाडवा हा शब्द 2 शब्दापासून बनलेला आहे. गुढी म्हणजे काय? विजयाचा ध्वज किंवा यशाचं प्रतीक. घरासमोर उभारलेली गुढी समृद्धी, आनंद आणि शुभतेचे प्रतीक मानले जाते. पाडवा म्हणजे प्रतिपदा. हिंदू पंचांगातील चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पहिला दिवस म्हणजे नववर्षाची सुरुवात. म्हणूनच गुढीपाडवा म्हणजे विजय, आनंद आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीचा पवित्र दिवस. या दिवशी पुराणानुसार ब्रह्मदेव यांनी सृष्टीची निर्मिती सुरू केली असं मानले जाते, म्हणून हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. थोडक्यात काय तर गुढीपाडव्याचा अर्थ म्हणजे काय? गुढी म्हणजे विजयाचा ध्वज उभारून नव्या वर्षाचे स्वागत करण्याचा सण. गुढीपाडव्याचा हा घरोघरी आपल्या पारंपरिक पद्धतीने केला जातो. आपल्या घरात जसं आहे त्या पद्धतीनं आपण करावं. गुढीपाडवा सण तर धर्म, संस्कृती, अध्यात्म यांचा संगम पण आहे. असं मानलं जाते की या दिवशी घरासमोर गुढी उभारल्याने घरात सुख, समृद्धी, सकारात्मक ऊर्जा येते. गुढी म्हणजे काय? विजयाचा ध्वज. या काही कथानुसार भगवान राम यांनी रावण यावर विजय मिळवून अयोध्या येथे परतल्यावर लोकांनी आनंदाने विजयध्वज उभारला. त्या विजयध्वजाचेच रूप म्हणजे गुढी असं मानलं जाते. इतिहासातील शालिवान राजाने शत्रूवर विजय मिळवला, त्या विजयाच्या आनंदात लोकांनी गुढी उभारली, अशी काही परंपरा सांगितली जाते. गुढीचे प्रतिकात्मक अर्थ आपण बघूयात. गुढीतील प्रत्येक वस्तूचा एक खास अर्थ असतो. आता रेशमी वस्त्र काय? आनंद आणि समृद्धीचे प्रतीक. कडुलिंबाची पाने काय? आरोग्य आणि शुद्धता. साखरेच्या गाठी काय? जीवनातील गोडवा. कलश म्हणजे काय? विजय आणि मंगलता. म्हणूनच गुढी उभारणे म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय आणि नवीन आशांचा आरंभ असं मानलं जाते. आणि त्या दिवशी अजून एक मला आवर्जून सांगावं असं वाटतं की कडुलिंब आणि गुळ खाण्याची परंपरा का असते? गुढीपाडव्याच्या दिवशी या परंपरामध्ये एक सुंदर असा संदेश आहे. जीवनातील गोड आणि कडू असे दोन्ही अनुभव येतात आणि दोन्ही स्वीकारून पुढे जायचं असतं. गुढीपाडवा कसा साजरा करावा? गुढीपाडव्याच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठून अभ्यंग स्नान करावं, घर स्वच्छ करून सुंदर अशी रांगोळी काढावी, देव अर्चना करावी. घराच्या उजव्या बाजूला बांबू आणायचा आणि त्याला रेशमी वस्त्र किंवा साडी, जे असं कोणतेही दोन्ही जे उपलब्ध आहे ते, कडुलिंब, साखरेच्या गाठी बांधून वर कलश ठेवून गुढी उभारली जाते. कलशाला हळदी कुंकू किंवा स्वस्तिक काढले जातं. फुले, हार त्याला गुढीला लावलं जातं. त्यानंतर देवाची पूजा अर्चना, नवीन वर्षासाठी सुख, समृद्धी आणि आरोग्याची प्रार्थना केली जाते. गुढीला काही ठिकाणी साडी किंवा रेशमी वस्त्र सुद्धा घातलं जातं. आपल्या परंपरेनुसार ते घालायचं. महाराष्ट्रात पारंपरिक पद्धतीने गुढीला रेशमी वस्त्र किंवा झेंडू पिवळ्या रंगाचे वस्त्र बांधले जातात. पण काही कुटुंबामध्ये गुढीला पूर्ण साडी नेसून देवीचे रूप दिले जाते. त्यामुळे असा भाव असतो
की गुढी ही शुभ शक्ती, लक्ष्मीचे प्रतीक आहे. त्यामुळे साडी नेसून तिची पूजा अर्चना केली जाते. काही ठिकाणी तर गुढीला हार, बांगड्या, फुले लावून सजवतात सुद्धा. आपल्या परंपरेनुसार गुढीमध्ये साधारणतः हे घटक असतात. रेशमी कापड किंवा साडी, कडुलिंबाची पाने हे सगळं गुढीसाठी लागतं. आणि वर आपण जे तांब्या ठेवतो तर स्टीलचा नाही ठेवायचा, तांब्याचा ठेवायचा, तांब्याचा किंवा पितळेचा. चांदीचा तर काही शक्य नसतोच आहे, तर तांब्याचा किंवा पितळेचा कलश ठेवावा. त्याला हळदी कुंकाचं स्वस्तिक काढावं. आणि हा विजयध्वज मानला जाते. त्याच्यामुळे काय होते की घरामध्ये सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा येते. आणि त्या दिवशी पंचांग वाचन पण केलं जातं. म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस हिंदू पंचांगानुसार वर्षाचा पहिला दिवस मानला जातो. आणि नवीन वर्षाचा आरंभ सुद्धा मानला जातो. नवीन वर्ष मानलं जातं आपण हिंदू पंचांगानुसार. आणि त्यामुळे काय होते, अत्यंत शुभ मानला जातो. भगवान रामाचा विजय झाला. काही कथानुसार हे रावणाने विजय करून परत असताना गुढी आनंदाने उभी केली अयोध्याच्या लोकांनी, अशी परंपरा सांगितली जाते. शालिवान राजाचा विजय सुद्धा सांगितलेला जातो. आणि गुढीचे प्रतीक म्हणजे काय, विजयाचा ध्वज. ही उभारल्याने सुख, समृद्धी, आरोग्य, सकारात्मक ऊर्जा येते असंही मानलं जातं. काही ठिकाणी देव अर्चना केल्यानंतर पंचांग वाचन पण केलं जातं. म्हणूनच गुढीपाडवा हा फक्त सण आहे, पवित्र सण, त्यासोबत नवीन सुरुवात, विजय, सकारात्मकतेचा संदेश देणारा दिवस आहे. गुढीपाडवा आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देतो. प्रत्येक नवीन वर्ष म्हणजे नवीन संधी, नवीन आशा, नवीन सुरुवात. आपल्या जीवनातील दुःख, अडचणी आणि नकारात्मकता दूर करून नवीन उत्साहाने पुढे जाण्याची प्रेरणा हा सण देतो. म्हणूनच गुढीपाडवा हा फक्त सण तर आहेच आहे, त्यासोबत विजय, आनंद, नव्या सुरुवातीचा उत्सव पण आहे. काही घरामध्ये देवघरातही गुढी ठेवण्याची परंपरा असते. काही ठिकाणी असं पण असते की देवघरावर एक छोटीशी गुढी उभारली जाते. पारंपरिक गुढी म्हणजे आपण दारात उभारतो, तसं काही ठिकाणी देवघरात पण उभारली जाते. ते कशा उजव्या बाजूला उभारली जाते, कारण काय ती विजयाचे ध्वज आणि घराचे रक्षण करणारी प्रतीक मानली जाते, म्हणजे घराच्या बाहेर जर लावली तर. आणि काही ठिकाणी 2 गुढ्या उभारण्याची पण परंपरा असते. म्हणजे काही परंपरा असते. सामान्य बहुतेक घरामध्ये एकच गुढी उभारली जाते, पण काही कुटुंबामध्ये किंवा परंपरांमध्ये 2 गुढ्या उभारतात. यामध्ये वेगवेगळे अर्थ सांगितले आहेत. देवाची गुढी आणि घराची गुढी म्हणजे काय, काही ठिकाणी एक गुढी देवासाठी आणि दुसरी घराच्या समृद्धीसाठी उभारली जाते. काही ठिकाणी याला म्हणतात की पती पत्नीचं प्रतीक म्हणून मानले जाते. कोणी म्हणतात की लेकूरवाळी गुढी म्हणून उभारली जाते. म्हणजे काय की परंपरामध्ये 2 गुढी म्हणजे काय, ग्रहलक्ष्मी आणि ग्रहस्वामी असं प्रतीक मानलं जातं. काही देवघर आणि घराच्या बाहेर सुद्धा, म्हणजे घरामध्ये गुढी उभारतात, दुसरी देवघरात आणि दुसरी घराच्या बाहेर. गुढी हे विजयाचं आणि शुभतेचं प्रतीक मानलेलं असते. त्यामुळे एक असो किंवा 2, भाव आणि भक्ती महत्त्वाची मानली जाते. काही घरात लेकूरवाळी गुढी सुद्धा उभारली जाते. एक मोठी गुढी आणि एक छोटी लहान उभारण्याची, अशी सुद्धा काही घरात परंपरा असते. काही ठिकाणी असं मानलं जाते की मोठी गुढी म्हणजे आईचे किंवा ग्रहलक्ष्मीचे प्रतीक आणि लहान गुढी म्हणजे मुलाचे, छोट्या लेकराचं प्रतीक, म्हणून तिला लेकूरवाळी गुढी असं सुद्धा म्हटलं जातं. या परंपरेचा भाग असा सांगितला जातो की घरात संतती सुख मिळावे, मुलाचे आरोग्य आणि आयुष्य चांगले राहावे, घरात सुख समृद्धी वाढावी. म्हणूनच काही कुटुंबामध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी एक मोठी आणि एक लहान गुढी उभारून देवाकडे मुलाच्या कल्याणाची प्रार्थना केली जाते. अशा गुढीला प्रेमाने लेकूरवाळी गुढी असं म्हटलं जातं. काही ठिकाणी नवस सुद्धा करून अशी एक मोठी आणि छोटी उभारली जातात, म्हणजे नवस पूर्ण झाल्यानंतर असंही मानलं जातं. गुढीपाडवा हा एक पवित्र सण आहे, त्यासोबत नवीन सुरुवात, विजय आणि आनंदाचा उत्सवच आहे. घरासमोर उभारलेली गुढी आपल्याला सांगते की जीवनात कितीही अडचणी आल्या तरी शेवटी विजय हा चांगुलपणाचाच होतो. शुभ गुढीपाडवा.